मित्रांनो, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एक मुद्दा खूप गाजला होता. तो मुद्दा म्हणजे जनगण मनमधून मराठा हा शब्द काढायचा का, या विषयावरती. आणि या विषयावरती काल बच्चू कडू यांना पत्रकारांनी घेरलं. त्यावेळेस बच्चू कडूंनी जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यांनी 3 मित्रांनो पॉईंट सांगितले आहेत आरक्षणाविरोधामध्ये. त्यामुळे शासनाची भूमिका काय आहे, नेमका हे गेम चाललाय काय आरक्षणाचा, याविषयी बच्चू कडून बेधडक ह्या 3 गोष्टी बघितलेल्या आपण. मित्रांनो, या 3 गोष्टी आपण पूर्णपणे प्रूफ सहित स्टेप बाय स्टेप बघून घेऊया. नमस्कार, मी आपला मित्र राजकुमार जगताप आपल्या समोर आज मराठा आरक्षणाविषयी आपल्याला कशा प्रकारे डोळ्यामध्ये आपल्या धूळ ढोकली जाते, टाकली जाते, आपण याविषयी आजचा व्हिडिओ आणलेला आहे. बघा, पत्रकारांनी बच्चू कडूला विचारले असता तरी काय सांगितलं बघा, मराठा ही एक विशिष्ट जात नाही. आता पूर्वी शिवाजी महाराज ज्यावेळेस चढाई करायचे, लढाई करायचे, त्यावेळेस त्यांना निजाम आणि मुघल काय म्हणायचे, मराठे आ गए. म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सैन्यामध्ये फक्त मराठा सैन्य होते का, नव्हते. त्यामध्ये 12 पगड जाती होत्या. पण त्याला उद्देशून काय बोलायचे ते, देखो ये मराठे आ गए, मराठे रोकते नाही, मराठे हमको जितने नहीं देते. हे गोष्टी कोण बोलायचं, ते बोलायचं. ते कोणाला बोलायचं, विशिष्ट समाजाला बोलायचं नाही. ते पूर्ण जो समूह होता शिवाजी महाराजांचा त्याला बोलायचं की मराठे आ गए. म्हणजे महाराष्ट्रामधील बघा, आता फुलेंनी सांगितलेलं आहे, महाराष्ट्रामधील महारापासून ते बामणापर्यंत जे लोक आहेत ते सर्व मराठे आहेत. त्याला सर्वांना मराठे म्हणतात. महाराष्ट्रातील लोकांना, दख्खनच्या पठारावर जे लोक राहतात त्यांना मराठे म्हणतात. ठीक आहे. आता जर हा जातीला तुम्ही धरून पकडला तर काढायला काही हरकत नाही, असं बच्चू कडू म्हणतात. आता हा मुद्दा काहीच नाही, ह्याच्या पुढे त्यांनी जे गोप्यस्फोट केलेला आहे ते बघण्यायोग्य. मित्रांनो, प्रथमतः तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, पुन्हा आपण यावरती चर्चा करूया. बाकीच्यांना सगळ्यांना म्हटलं का मराठ्यांना हे वेगळं आरक्षण द्या, आणि सरकारही म्हणतं आम्ही ओबीसीले हात न लावू देता आम्ही आरक्षण देईन. मग तरी सभा का घेतल्या जाते हे समजत नाही मला. म्हणजे आखरी माझं तेच म्हणणं आहे का हा बी टोबाचा राजकीय पेरणी करायचा वेळ आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. बघा, मराठा आणि ओबीसी हे जो वाद आहे ते वाद फक्त राजकारण चालू आहे, फक्त यामध्ये काही नाही. ज्याप्रमाणे बघा, मार्चमध्ये एप्रिलमध्ये शेतकरी शेतामध्ये शेताची मेहनत करतो. का करतो, कारण आपल्याला ऐन टायमाला जूनला पाऊस पडेल, त्यावेळेस आपल्यामध्ये पिकं पेरता येतील. हे असं सुरू आहे. आता इलेक्शन मार्च एप्रिलला आहे, त्यापूर्वी फक्त हे मतासाठी आपली एक विशिष्ट वोट बँक तयार व्हावं यासाठी जो काही अट्टहास चालू आहे राजकारणाचा, हे त्यांनी सांगितलेलं आहे उघडपणे बच्चू कडूंनी. ते पण न कुणाला घाबरता आणि स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे विषय. त्यांनी परत सांगितलेलं आहे की यामध्ये प्रत्येक राजकर्ता, प्रत्येक राजकारणी फक्त फायदा घ्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे. यामध्ये सर्व काही लोक उडी मारतात आणि आपापला राजकीय फायदा काय होईल, आपला राजकीय स्वार्थ साधायचा ते प्रयत्न करतात. आणि त्यानंतर जो मुद्दा येतो बघा, एक मुद्दा त्यांनी मांडलेला आहे, तो अतिशय म्हणजे मनाला लागलेला गोष्ट आहे. तुम्हाला त्याविषयी काय वाटतं नक्की सांगा. प्रथमतः तो मुद्दा ऐकून घ्या काय आहे तो. तो मुद्दा असा होता, शासन काय म्हणतं आरक्षणाविषयी. शासन म्हणतंय मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतनं मिळणार नाही, आम्ही त्यांना अलग टिक्कर असं आरक्षण देऊ. ते कुठं देऊ, ओबीसी मधून नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण आम्ही देऊ. मग शासन असं म्हणतंय, तरीही शासनामधीलच लोक ओबीसीचे एल्गार मोर्चे काढून मराठा ओबीसी वाद का करत आहे, हा एक प्रश्न बच्चू कडूंनी मांडला. आणि हा अतिशय चांगला आणि विचार करण्यासारखा प्रश्न. मित्रांनो, तुम्हाला याचा विचार पडला होता का? कारण शासन काय म्हणतंय, मराठा आरक्षण ओबीसीतनं नाही, त्यांना आरक्षण आम्ही अलग देऊ. पण त्यावेळेसच जे शासनामध्ये आहे, सगळे भुजबळ असतील, इतर लोक असतील, ते काय म्हणतात की मराठ्यांना आरक्षण नाही म्हणून ते ओबीसी मध्ये जातात आणि ते ओबीसीचे मोर्चे काढतात. त्यामध्ये ते फक्त समाजामधील भांडण लावायचं आणि आपल्या राजकीय पोळी कशा प्रकारे भासता येईल फक्त याचा ते प्रयत्न करत असतात, असं आपल्या बच्चू कडू यांच्या बोलण्यावरून स्पष्टपणे कळतंय. आता त्यांनी पुढली गोष्ट सांगितलेली आहे, यामध्येच नेमकं हे मॅटर कसं सुरू झालं. बरं का, बघा, प्रत्येक वर्षी काय व्हायचं, प्रत्येक इलेक्शनचं काय व्हायचं की हिंदू मुस्लिम वाद उफाळायचा. हे वाद महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये चालायचा, हिंदू आणि मुस्लिम. पण महाराष्ट्रामध्ये हा वाद, ह्या वादाला खतपाणी मिळालं नाही, कुठलं मुस्लिम आणि हिंदूच्या भांडणाला. पण पर्याय पुढे काय होता, पर्याय आपला ओबीसी वर्सेस मराठा. आता नेमके प्रकार काय आहेत ते पण बच्चू कडूंनी सांगितलेलं. नेमकं त्यांनी सांगितलेलं की पूर्ण जगामध्ये आतापर्यंत किंवा आपल्या भारतामध्ये 65 वर्षाच्या काळामध्ये उपोषणावर कधीही लाठीचार्ज झाला नाही.
महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये किंवा जगामध्ये उपोषणावर लाठीचार्ज कधी झाला नाही. मग उपोषण चालू असताना त्यावरती लाठीचार्ज का झाला असं मी नाही म्हणत, असं बच्चू कडूंनी सांगितलं. तुम्ही उपोषणावर कधी लाठीचार्ज झालेला एखादा 100 वर्षातला 75 वर्षातला एखादा प्रसंग सांगा. इवन परातंत्र्यात आम्ही होतोय, स्वातंत्र्याच्या लढाईत आहे, उपोषणाला कधी लाठीचार्ज झाला नाही झाला ना. उपोषणावर नाही उठले असते तर थांबून ठेवायला पाहिजे होतं. आणि तिथं जर लाठीचार्ज झाला नसता तर आज तुम्ही जरांगे साहेबाचं नाव घेऊन माझ्याकडे आले नसते. बघा, एक विचार करण्याची गोष्ट आहे. एक समाज कुठलंही आंदोलन न करता, कुठलंही मोर्चा नाही, दंगल नाही, काय नाही, शांत उपोषण चालू होतं आपल्या मागणीसाठी. मग त्यावरती लाठीचार्ज करून हे वातावरण चिघळवायचं काम कोण केलंय हा त्यांनी प्रश्न विचारला आहे. जर यांच्यावरती लाठीचार्ज झाला नसता तर हे मॅटर आहे, जे प्रकार आहे तो उघड झाला नसता. आणि जो आंदोलन आता पेटलेलं आहे ते आंदोलन पेटलंच नसतं असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. लाठीचार्ज करून हे वातावरण चिघळलं. जो वाद बोलून मिटवायचा होता तो वाद ह्या लाठीचार्जमुळं काय झाला, उफाळला आणि ह्याला एक नवीन वळण मिळालं. ते वळण कुठलं? मराठा आरक्षणाचं. त्याला पुढे वळण भेटलं ओबीसी वर्सेस मराठा. नेमके हे राजकीय खेळ आहेत, यामध्ये फक्त राजकारण चालू आहे. राजकारणाशिवाय कुठलीही गोष्ट चालू नाही. फक्त प्रत्येक पक्ष आपलं राजकारण बघत आहे. आरक्षणाचं कुणाला काहीच पडलं नाही असं स्पष्ट त्यांचं मत आहे. आणि त्यांचं मित्रांनो, ह्या तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला समजून जाईल हे पॉलिटिक्स कसा असतो. ह्या पॉलिटिक्समध्ये नेमकं भरडतं कोण, यामध्ये नेमकं मरण कुणाचं आहे तुम्हाला समजलं असेल. आणि तुम्हाला हे गोष्ट कळली असेल की राजकारणी माणूस हा कुणाचाच नाही. आपल्याला ते निवडायचं आहे. आता व्यक्ती कसा असावा, राजकारणी कसा असावा, आपला नेता कसा असावा, तो आता आपल्याला निवडायचा आहे. ते आता वेळ येणार आहे 24 मध्ये निवडायची. तुम्ही हे एकूणच प्रकरण बघितलेलं असेल. जर त्या उपोषणावर तर लाठीचार्ज झाला नसता तर हे एवढं मॅटर वाढलं असतं का, हा त्यांनी प्रश्न विचारला. आणि हे जे आजचा व्हिडिओ आपला आहे तो व्हिडिओ तुम्हाला विचार करण्यासारखा आहे. हा प्रत्येकाला डोक्यात त्याचा विचार आला असेल की हे नेमकं असं मॅटर आहे. आपण ह्या गोष्टी बघितल्याच नाही अजून. फक्त आपण व्हिडिओ बघत आहे युट्यूबवरती किंवा टीव्हीवरती बातमी बघत आहेत की हे झालंय, ते झालं, हे झालं. पण नेमकं मॅटर काय आहे, हे मॅटर असं आहे नेमकं मित्रांनो. त्यामुळे ओबीसी असो, मराठा असो, कुणी असो, एकमेकामध्ये भांडण अजिबात करू नका. कारण शासनाला फक्त दोघांमध्ये भांडण लावून फक्त आपली राजकीय पोळी भाजायचं आहे, फक्त एवढंच आहे. जातीविषयी, आपल्या समाजाविषयी कुणालाही आपुलकी किंवा आपलेपणा नाही, प्रेम नाही. हे गोष्ट ध्यानात ठेवून घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ बघून तुम्हाला समजा गोष्टी कळल्या असतील मित्रांनो, नेमकं मॅटर काय चाललं आरक्षणाचं. ठीक आहे. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. व्हिडिओ शेअर करत चला आणि आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण लोकांना नेमकं इनसाइड स्टोरी काय आहे आरक्षणाची ते कळून जाईल. ठीक आहे मित्रांनो, आपण अशा व्हिडिओ आणत असतो. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय शिवराय, जय भीम.